भारतीय दागिन्यांचे डिझाईन्स वेगवेगळे आहेत. त्यापैकी राणी हार हा तर खरं तर राजस्थानी संस्कृतीचे प्रतिनिधित्व करतो. राजस्थानातील राजघराण्यातील महिला आपल्या शृंगारात या हाराचा समावेश करून घेत होत्या. कोणत्या शतकात या हाराची निर्मिती झाली अथवा कोणत्या राणीने सर्वात पहिल्यांदा या हाराचा उपयोग केला हे सांगणं तसं कठीण आहे. मात्र आजही राजपूत घराण्यात अशा पद्धतीचे राणीहार घालण्याची परंपरा आहे. अनेक घरात पिढ्यानपिढ्या हा हार जपत आलेला दिसून येतो. पूर्वीच्या काळी हा हार राणी घालत असल्यामुळेच त्याला राणी हार असे नाव प्राप्त झाले. नमस्कार, मनभर पैठणीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. मोती अथवा रत्नांनी हा हार पूर्वीपासून तयार करण्यात येतो. किमान 3 ते 4 लढ असणारा हा राणी हार अत्यंत सुंदर दिसतो आणि मोठा असतो. मात्र आजच्या काळात यामध्ये अनेक बदलही करण्यात आलेले दिसून येतात. मुख्यत्वे आता केवळ श्रीमंत घराण्यातील महिलाच नाही तर अगदी मध्यमवर्गीय महिलाही अशा पद्धतीचा राणीहार आपल्या दागिन्यांमध्ये समाविष्ट करून घेतात. अनेकदा आर्टिफिशियल दागिन्यांमध्येही याचे डिझाईन्स बघायला मिळतात. तुम्हाला चोकरसह मल्टी लढ असणारा राणीहार मिळू शकतो. तसंच तुम्ही एखाद्या भरजरी साडी अथवा भरजरी लेहंग्यावर याचा वापर करू शकता. 5 लढ असणारा राणीहारही उपलब्ध असतो. हा तुम्ही व्ही नेकलाइनच्या ब्लाऊजसह घालू शकता. दिसायला यामुळे अत्यंत सुंदर दिसते. साधारणतः 3-5 लढ असणारे राणीहार तुम्हाला ज्वेलर्सच्या दुकानात अथवा बाजारात इमिटेशन ज्वेलरीमध्ये उपलब्ध होतात, जे तुम्ही भरजरी साड्या अथवा कांजीवरम साडी, बांधणी अथवा बंदेज साडी, लेहरिया साडी, लेहंगा यासह परिधान करू शकता. राणीहार हा रत्न, मोती आणि वेगवेगळ्या खड्यांनी तयार करण्यात येतो. याची मूळ किंमत ही लाखोंच्या घरात असते, पण तुम्ही तुमच्या पद्धतीने राणीहार कस्टमाइज करूनही घेऊ शकता. तर तुम्हाला आर्टिफिशियल अथवा इमिटेशन राणीहार हवा असेल तर तो बाजारामध्ये साधारणतः 500 रुपयांपासून ते तुमच्या खिशाला परवडेल अशा किमतीत मिळू शकतो. तसंच यामध्ये तुम्हाला वेगवेगळे डिझाईन्स आणि तुमच्या आवडत्या खड्यांमध्येही राणीहार मिळू शकतात. तुम्ही तुमच्या लेहंगा आणि साडीच्या रंगाप्रमाणे याची खरेदी करू शकता. तर मग मंडळी, आजच्या व्हिडिओमधील हे राणीहार तुम्हाला खरेदी करायचे असतील तर नक्कीच आम्हाला कॉमेंट्स करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करून कॉमेंट्स देखील करा. आणि हो, मनभर पैठणी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.